रायगड जिल्ह्यातील महाड शहरावर ओढवलेल्या तीव्र पाणी टंचाईच्या संकटावर तात्पुरता दिलासा मिळाला आहे। शहराला पाणी पुरवठा करणारी कुर्ला आणि कोथरुडे ही धरणे पूर्णपणे आटल्याने नागरिकांसमोर गंभीर परिस्थिती निर्माण झाली होती। मात्र राज्याचे मंत्री भरत गोगावले यांच्या विशेष प्रयत्नांमुळे पर्यायी जलस्रोत उपलब्ध करण्यात यश आलं आहे। महाड जवळील नांगडवाडी येथील डोहातील पाणी टँकरच्या माध्यमातून उपसून ते थेट पाणी शुद्धीकरण प्रकल्पात सोडण्याची व्यवस्था करण्यात आली आहे। या उपाययोजनेमुळे शहरात पुन्हा एक दिवसाआड पाणी पुरवठा सुरू झाला असून नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे। 2 किलोमीटरवरून आणायला लागते। 50 ते 60 वर्षे झालेत। डवरा वाकरलाय, डवऱ्यातना भरून आणायला लागते वाटेने, किंवा 2 हांडा निमंत 2 हांडा भरतात, किंवा परत 2 हांड्याला 2 तास थांबायला लागते। 2 तासांनी परत 2 हांडा भरतात। तुमच्याकडे कोण बघायला आलाच नाही? येतात बघायला येतात, तेवढ्या पुरं असं करू तसं करू करतात आणि त्याच्यावर परत काही बघत पण नाही। किती 5 वर्षांनी एकदा 5 वर्षांनी येतात, 5 वर्षांनी हा करू तो करू आणि त्याच्यावर काही पुन्हा येत पण नाही। महाड शहरालगत असलेल्या नांगडवाडी येथील डोहातील पाणी टँकरद्वारे उपसून ते थेट पाणी शुद्धीकरण प्रकल्पात टाकले जात आहे। या माध्यमातून महाड शहराला एक दिवस आड पाणी पुरवठा सुरू करण्यात आलाय। यामुळे महाड शहरातील पाणी टंचाईची तीव्रता कमी झाली आहे। नडगाव येथील डोहा आरक्षित करून महाड शहराला टंचाईच्या काळात पाणी पुरवठा करण्याची स्वतंत्र योजना राबवली जाणार असल्याची माहिती गोगावले यांनी दिली आहे। नगराध्यक्ष आमची चर्चा झाली, आमचे नगरसेवक आहेत, शिव आहेत। आम्ही तीच चर्चा करतोय की एक कायमस्वरूपाची लाईन ह्या 2 महिन्यासाठी जी काही टंचाई भासणारे आम्हाला दिसते, त्यासाठी आम्ही इथनं ती व्यवस्था करायचं चाललं आहे। जवळजवळ 2 कोटी रुपयाचा खर्च आहे। आम्ही नगरविकास खात्याकडनं ते निधी घेऊन आम्ही तातडीने त्याची योजना करायचा आमचा विचाराधीन आहोत। दरम्यान भविष्यात अशा संकटांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना म्हणून नडगाव येथील डोहा आरक्षित करून स्वतंत्र जलपुरवठा योजना राबविण्याचा प्रस्तावही पुढे आला आहे। त्यामुळे महाडच्या पाणी प्रश्नावर दीर्घकालीन तोडगा निघण्याची अपेक्षा व्यक्त केली जाते आहे।